हाय फ्रेंड्स, निलिमास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आज आपण बनवणार आहोत तांदळाच्या पिठाचे खुसखुशीत असे खिचिया पापड बनवणार आहोत। बघा किती छान तळल्यानंतर किती छान खुसखुशीत झालेले आहेत। पापड बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण एक वाटा भरून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाट्याने आपण एक वाटा भरून पाणी घेणार आहोत। एक मोठी कढई घेतलेली आहे, त्यामध्ये ते एक वाटाभर पाणी आपण उकळायला ठेवणार आहोत। पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे, अर्धा चम्मच पापड खार टाकलेला आहे, चिली फ्लेक्स टाकलेले आहे एक चम्मच तीळ आहे, ओवा आहे थोडासा टाकलेला आहे आणि थोडा कढीपत्ता टाकलेला आहे। पाण्याला छान उकळी आलेली आहे, त्यामध्ये आपण पूर्ण एक वाटा भरून जे पीठ घेतलं होतं ते संपूर्ण पीठ आपण टाकून देणार आहे आणि छान एकजीव करून घ्यायचं आहे। गॅस चालूच ठेवायचा आहे आणि थोडं लाटण्याने छान मिक्स करून घेतलेलं आहे। पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता गॅस बंद करायचा आणि पूर्ण मिक्स करून ते एका ताटामध्ये आपण हे मिश्रण काढून घेणार आहोत। त्या परातीत पूर्ण मिश्रण आपण हे टाकून घेणार आहोत आणि छान आता ते एखादी असं भांडं घेऊन, मी गडवा घेऊन राहिलेली आहे, तुम्ही ग्लासाने पण करू शकता, वाटीने पण करू शकता आणि छान आता मळून घ्यायचं आहे। असं गरम गरम पीठ असं बघा किती छान मळलं गेलेलं आहे। या पद्धतीने पूर्ण मळून घ्यायचं आहे आणि आता याचे आपण छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहोत। या पिठाचे छान मळून घ्यायचं आहे, सर्व एकजीव करून घ्यायचं आहे। थोडा पाण्याचा हात घ्यायचा आणि पाणी टाकून छान मळून घ्यायचं आणि या पद्धतीने गोळे बनवून घ्यायचे आहे। सर्व पीठ या पद्धतीने आपण तयार करून घेतलेलं आहे आणि आता याचे गोळे बनवून घ्यायचे आहे। या पद्धतीने सर्व गोळे आपण तयार करून घेणार आहोत। कोणत्याही शेपमध्ये तुम्ही बनवू शकता। आता स्टीमर घेतलेला आहे, तुम्ही मोठी कढई पण घेऊ शकता आणि त्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकून आपण ताटाला तेल लावून ते अर्धा घंटा आपण छान वाफवून घेणार आहोत। अर्धा तास म्हणजेच 30 मिनिटं आपण ते छान वाफवून घ्यायचं आहे। आता आपण ते चेक करून घेऊ शिजलंय का तर। एक स्टिक घ्यायची आणि चेक करून घ्यायचं। पीठ छान शिजलं गेलेलं आहे। एक 2 गोळे घ्यायचे आणि मळून घ्यायचे, बाकी सगळे झाकून ठेवायचं। सगळे एका वेळेस नाही घ्यायचे, एक 2 गोळे घ्यायचे आणि छान मळून घ्यायचं आणि बाकी गोळे आपण स्टीमरमध्ये झाकून ठेवलेले आहेत। या पद्धतीने मळून घ्यायचं आहे। एका ग्लासाने मी छान ते गोळे एकजीव करून घेतले। आता थोडं थंड झाल्यानंतर आपण ते हाताने छान मळून घेणार आहोत आणि छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहे। थोडं हाताला तेल लावून छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहे। या पद्धतीने आपण सर्व गोळे बनवून घेणार आहोत।
असं पॉलिथिनला तेल लावून पुरीच्या मशीनमध्ये किंवा लाटून पण तुम्ही करू शकता. हे असं पॉलिथिन घेतलेलं आहे, त्याला खालीवर छान तेल लावून घेतलेलं आहे पॉलिथिनला. आणि एक एक गोळा घ्यायचा आणि दाबून छान असे पापड बनवून घ्यायचे आहेत. आणि मी हे पापड पंख्यातच वाळत टाकलेले आहेत. खूप उन्हात बसून आपल्याला बनवायची गरज नाही आहे. छान पॉलिथिन टाकलेलं आहे पंख्याखाली आणि त्यावर आपण हे पॉलिथिनमधले पापड आपण त्यावर पलटवून घेणार आहोत पॉलिथिनवरती. बघा या पद्धतीने बनवून घ्यायचे सर्व पापड. आणि छान पंख्यात वाळल्यानंतर आपण याला दुसऱ्या दिवशी 2 तास ऊन दाखवून द्यायची. खूप कडकडीत ऊन दाखवायची गरज नाही आहे. सकाळची पोळी 2 तास ऊन दाखवली तरी होऊन जाते. बघा या पद्धतीने सर्व पापड आपण बनवून घेतलेले आहेत. बघा हे वाळवून घेतले छान पापड. 2 तास ऊन दाखवल्यानंतर हे पापड आपले तयार आहेत. आता आपण तळून बघूया पापड. तेल छान कडकडीत गरम करायचं आणि एक एक पापड छान तळून बघा किती छान असा फुललेला आहे. बघा तुम्ही पण या पद्धतीने तांदळाचे खिचिया पापड बनवून बघा. तांदळाच्या पिठापासून बनवलेले. या पद्धतीने जर तुम्ही बनवलं तर पापडाचं प्रमाण चुकणारच नाही आहे. बघा किती मस्त झालेले आहेत पापड. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही पण बनवून बघा ही रेसिपी. थँक्यू. बघा किती मस्त झालेले आहेत पापड. एकदम कुरकुरीत असा आवाजच ओळखायला येतो बघा.